आज आपण बनवणार आहोत एकदम मऊ लुसलुशीत आणि एक लेअर सुटलेली घडीची चपाती। तर काही चुका टाळल्या तर आपली चपाती ही संध्याकाळपर्यंत नरम राहील, जराही वातड होणार नाही किंवा कडक होणार नाही। हॅलो एव्हरीवन, मी मीना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर चला आता आपण चपाती बनवण्यासाठी पीठ भिजवून घेऊया। तर मी इथे कमी क्वांटिटीमध्ये चपाती बनवत आहे। तर मला इथे फक्त 6 किंवा 7 चपात्या बनवायच्या आहेत। तर त्यासाठी मी अंदाजाने पीठ घेतलं, पण तुम्हाला जर अंदाज येत नसेल एका चपातीसाठी 1 मुठीभर पीठ, तर अशा जेवढ्या चपात्या बनवायच्या असेल तेवढ्या मुठीभरून आपल्याला पीठ घ्यायचं आहे। त्यापेक्षा एखादी मूठ एक्स्ट्रा घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालून पीठ हे एकदम व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी घालून मऊसूत असं मळून घ्यायचं आहे। पीठ एकदम नरम मळून घेतल्यामुळे काय होते, चपाती ही आपली एकदम मऊसूत बनते। तर बघू शकता पिठाला जराही चीर पडत नाही, एकदम नरम असं हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता या पिठाचे आपल्याला जेवढ्या चपात्या बनवायच्या आहेत त्याचे गोळे करून घ्यायचे आहे। तर मी इथे सगळ्या पिठाच्या गोळ्या बनवून घेतलेल्या आहे। तर बघू शकता इथे 7 गोळे तयार झालेले आहे। आणि गोळे अगोदर बनवून घेतल्यामुळे काय होईल, चपात्या लाटताना आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि एकसारख्या चपात्या आपल्या बनल्या जातात। तर पिठाचा एक गोळा मी चपटा करून घेतलेला आहे। आता तो सुक्या पिठामध्ये बुडवून आपण याला थोडंसं लाटून घेऊया। आता ही आपल्याला पुरीपेक्षा थोडी मोठी लाटायची आहे, कारण आपण ही घडीची पोळी बनवत आहोत। पोळी आपली लाटून झालेली आहे। आता याला आपण तेल लावून घेऊया। तेल लावून झालेलं आहे। आता यावर सुक्कं पीठ घालायचं आहे। सुक्कं पीठ मी घालून घेतलेलं आहे आणि सगळीकडे थोडंसं पसरवून घेतलेलं आहे। आता आपल्याला याची घडी करून घ्यायची आहे आणि पुन्हा तेल लावून यावर सुक्कं पीठ हे पसरवून घ्यायचं आहे। पीठ पसरवल्यानंतर याची पुन्हा आपल्याला घडी करून घ्यायची आहे। घडी केल्यावर याचा असा त्रिकोण बनला जातो आणि हे सगळे तोंड जे आहे आपल्याला हे पूर्णपणे बंद करून घ्यायचे आहे। तर तुम्हाला असा त्रिकोण करून पोळी लाटता येत नसेल तर तुम्ही गोल गोल करून घेतलं तरी चालेल। तर याचे तोंड बंद केल्यानंतर आपण ही अशीच लाटून घेणार आहोत, कारण मला सवय आहे त्यामुळे मी अशीच लाटून घेते। तर आता याला सुक्कं पीठ लावून घेऊया। तर बघू शकता याचे तोंड मी पूर्णपणे बंद केलेले आहे। आता सुक्कं पीठ दोन्ही साईडने लावून घ्यायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला ही पोळी लाटायची आहे। तर गोल गोल फिरवत ही पोळी आपण लाटून घेऊया। आणि सुरुवातीला पोळी लाटताना ही एकाच साईडने लाटून घ्यायची आहे, म्हणजे लाटणं हे एक साईडनीच फिरवत राहायचं आहे। ती गोल गोल चपाती फिरली जाते आणि सगळ्या बाजूनी एकदम व्यवस्थित लाटली जाते। थोडी मोठी पोळी झाल्यानंतर ज्या साईडने आपला गोल आकार नाही, पीठ जास्त आहे, त्या साईडने आपण व्यवस्थित हे हलक्या हाताने पुन्हा लाटून घ्यायचं आहे। पोळी जर पोळपाटाला चिपकत असेल तर खाली थोडंसं सुक्कं पीठ लावून घ्यायचं आणि पुन्हा लाटून घ्यायचे आहे। आणि पूर्ण गोल आकार आल्यानंतर आपल्याला ही पलटी करून पुन्हा दुसऱ्या साईडने लाटून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही साईडनी चपाती ही एकदम व्यवस्थित लाटली जाईल आणि त्यामुळे चपाती ही एकसारखी लाटली जाते आणि कुठेही जाड किंवा पातळ राहत नाही। आणि जेव्हा आपण भाजतो तेव्हा याची दोन्ही साईडनी एकदम छानपैकी याला पूड येतात। तर बघू शकता एकदम छानपैकी अशी चपाती आपली लाटून झालेली आहे। आता मी तुम्हाला दाखवते ही किती पातळ बनवलेली आहे। तर सगळीकडे ही एकदम एक सारखीच लाटून झालेली आहे। आता आपण ही बघू शकता किती पातळ लाटलेली आहे। पोळी लाटत असताना एक साईडला मी तवा हा मंद आचेवर गरम होण्यासाठी ठेवलेला होता। तर तवा आपला गरम झालेला आहे, यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं, त्यामुळे चपाती ही चिपकत नाही, किंवा चपातीला वरून तेल लावून घ्यायचं। तर चपाती घालून झालेली आहे। आता ही बघू शकता एक साईडनी वरती बुडबुडे आल्यानंतर आपण ही परत पलटी करून घेतलेली आहे। आता ही आपण कालवून थोडी शेकल्यानंतर पुन्हा हिला पलटी करून घेणार आहोत। तर शेकताना ही जास्त घाई न करता पटापटा पलटी करायची नाही। तर आता ही थोडी भाजली गेलेली आहे। आता हिला आपण पलटी करूया। जेव्हा आपण चपाती भाजतो त्यावेळेला गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम ठेवायची आहे, त्यामुळे चपाती ही जास्त करपली जात नाही आणि जास्त डाग न लागता एकदम छानपैकी भाजली जाते। तर आता ही पलटी करून घेतलेली आहे। आता खालच्या साईडला तुम्हाला जर उलटण्याने येत नसेल तर आपण एक कपडा घ्यायचा आणि कपड्याने चपातीवर हलक्या हाताने दाब देऊन घ्यायचा आहे, त्यामुळे चपाती ही एकदम चांगली भाजली जाते, कुठेही कच्ची राहत नाही।
आणि खाताना पण एकदम छान लागते. तर ही मी फक्त दाखवण्यासाठी मी रुमालाने दाबून घेतलेली होती. तर चपाती आपली चांगली भाजली गेलेली आहे. आता ही पलटी करून घेतलेली आहे. आता याला जर तुम्हाला तेल लावायचं असेल तर तेल लावू शकता, पण थोडंसं नॉर्मल तेल लावलं तर चपाती ही खूपच नरम राहते. तर बघू शकता चपाती आपली एकदम छानपैकी भाजून झालेली आहे. आता याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया. तर मी दोन्ही बाजूंना असं नॉर्मल तेल लावून घेणार आहे. तुम्हाला जर तेल लावायचं नसेल तर सुकी ठेवली तरी चालेल. आपण पीठ हे चांगलं मळलेलं होतं, त्यामुळे पोळी ही जराही वातड होणार नाही किंवा कडकही होणार नाही. एकदम मऊसूतच राहील. तर बघू शकता आपली चपाती छानपैकी भाजून झालेली आहे. आणि तेल लावताना चपाती पूर्ण भाजून झाल्यावरच नॉर्मल थोडंसं तेल लावायचं आहे. तर बघू शकता एकदम छानपैकी आपली चपाती बनवून तयार झालेली आहे. आता ही काढून बाजूला ठेवल्यानंतर मी पुन्हा दुसरी चपाती तव्यावर घालून घेतलेली आहे. आता ही पण एक भाजून दाखवते. तर चपाती घातल्यानंतर लगेचच याला फुगायला सुरुवात झालेली आहे. पण सगळ्या चपात्या कधी फुगत नाही, पण आतून एकदम भरपूर लेयर चपातीला आलेले असतात. तर आपली चपाती छानपैकी फुगलेली आहे. आता आपण ही पलटी करून घेऊया. खालची बाजू शेकेपर्यंत आपण वरच्या साईडला परत थोडंसं तेल लावून घेणार आहोत. तर तेल लावून झाल्यानंतर पुन्हा पलटी करून घेऊया. आणि दुसऱ्या साईडला पण असंच आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत. तर बघू शकता आपली चपाती एकदम छानपैकी भाजली गेलेली आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. तर आता ह्या साईडनी पण तेल लावून झाल्यानंतर आता ही आपण पलटी करून घेऊया. आणि एकदम छानपैकी आपली चपाती ही भाजली गेलेली आहे. मऊसूत अशी चपाती आपली तयार आहे. तर आता सगळ्या चपात्या आपण अशाच बनवून घेऊया. तर ही शेवटची चपाती राहिलेली आहे, तर त्याला ही पण आपण भाजून घेऊया. अशा पद्धतीने जर चपात्या केल्या तर कधीही चपातीही बिघडत नाही. आणि चपाती मऊ होणं किंवा वातड राहणं हे पीठ जर तुम्ही व्यवस्थित मळून घेतलं, चपाती ही कधीही वातड होणार नाही. तर आजची ही चपातीची रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आपल्या सगळ्या मऊसूत अशा चपात्या तयार झालेल्या आहे. तर एक चपाती मी तुम्हाला गोळा करून दाखवते. बघू शकता आहे तशीच आहे, एकदम मऊसूत अशी. आणि एक चपाती मी तुम्हाला खोलून दाखवते. तर बघू शकता आपण चपातीला किती छानपैकी लेयर्स आलेले आहे. तर आता ही आपण एक एक करून ओपन करूया. तर ही चपातीला आपले 3 ते 4 लेयर आलेले आहे. तर बघू शकता एकदम मऊसूत अशी ही चपाती भरपूर लेसवाली तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने नक्की एकदा करून बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.